जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कोकण दर्पण आणि कोकण रहिवासी संघाच्या वतीने खारघर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर अनिता तारळेकर सामाजिक संस्थेच्या संयोजनातून सदर कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सरबजीत कोहली, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर संदीप पाटील, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर रिदिमा सचदेवा, हृदयरोग तज्ञ डॉक्टर निनाद औटी, मधुमेह तज्ञ डॉक्टर अपूर्व गवई यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। यावेळी ऑर्थोपेडिक सर्जन नितीश अरोरा, भाजपाचे ब्रिजेश पटेल, किरण पाटील, अमर उपाध्याय, दीपक शिंदे, सुशील महाडिक, साधनाताई पवार, सीमाताई खडकर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मधुमेह तज्ञ डॉक्टर अपूर्व गवई यांच्या संयोजनातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत मधुमेह तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला। देशासाठी या विचारातून अवयवदानाचा संकल्प करून आज या ठिकाणी डॉक्टर अनिता तारळेकर सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून माननीय संजय महाडिक यांच्या पुढाकारानं, कोकण दर्पणच्या पुढाकारानं आज खारघरमध्ये आरोग्याची सर्व कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे डॉक्टर अपूर्व गवई, डॉक्टर संदीप पाटीलजी, इथं उपस्थित माझे सहकारी ब्रिजेश पटेलजी, अमर उपाध्यायजी, समोर उपस्थित असणारे सर्व सहकारी, उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सुशीलजी, संजयजी, सर्व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या बरोबरीनं कोकण दर्पणचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या ॲडव्होकेट या ठिकाणी तारळेकर यांच्या सामाजिक संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो की एक विचार देशासाठी या संकल्पनेतून आपण आपला प्रोफेशन, आपला पेशा हा रोजच्या रोज प्रामाणिकपणानं आपण पार पाडत असताना त्याच वेळेला देशासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आजच रामनवमीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना सर्वांना जायचं असतं आणि त्याच्यामुळे मी संजयजींना परवानगी मागितली की लवकर येऊन शुभेच्छा देऊन जाण्याची मला परवानगी द्या। ती संजयजी आपण दिलीत, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। येणाऱ्या या संपूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून साजरे होत अशा शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मंडळी मिळून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत। डॉक्टर अपूर्व गवईजी आहे, डॉक्टर संदीप पाटील आहे, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की याच सामाजिक भावनेतून त्यांनी या कार्यक्रमामध्ये आपलं मार्गदर्शन, आपलं योगदान देण्याचं ठरवलेलं आहे। मी त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खारघर आणि आपला सगळा परिसर, या परिसरामध्ये जसे उच्चभ्रू श्रीमंत मंडळी आहे तसं सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, अधिगरीब अशाही कॅटेगरीमधली लोकं राहतात। तर प्रत्येकाच्या वैद्यकीय गरजा वेगळ्या आहेत आणि त्याचं खर्च करण्याची कुवत वेगळी आहे। आता इथं येताना मी गाडीत बसतोय तर मला एक जण भेटायला आला। एक हॉस्पिटल आहे आपल्या परिसरामधलं, त्या हॉस्पिटलमध्ये परवा एक पेशंट ॲडमिट केला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च 23 लाख रुपये येईल आणि दुर्दैवानं कालच पेशंट एक्सपायर झाला। खर्च 21 लाख रुपयाचं बिल दिलं आहे
आणि सांगितलं 21 लाख भरा तर बॉडी ताब्यात देणार। अशा पद्धतीची स्थिती आहे। अशा वेळेला आपल्या आरोग्याची स्वतःहून काळजी घेणं आणि म्हणजे आपण म्हणू अ स्टिच इन टाईम सेव्स 9 असं इंग्लिश भाषेत म्हणा की वेळीच घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके घालायची तुमची मेहनत वाचवतो। वेळीच जर आपण आरोग्यावर लक्ष दिलं तर कदाचित गंभीर प्रसंगांना सोबत आपल्याला सामोरं जावं लागणार नाही। आणि त्यामुळे अशा पद्धतीची कार्यशाळा ही आपली जीवनशैली सुधारण्याच्यासाठी आपल्याला मदत करते। लाईफस्टाईल डिसीज हा शब्द इतका कॉमन होऊन गेला आहे की जीवनशैलीचा आजार म्हणून ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल याच्याकडे पाहिलं जातं। आता बोलणारा मी सुद्धा दिवसाला 2 वेळा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतो, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेतो। मी आहाराच्या द्वारे, व्यायामाच्या द्वारे ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, पण जीवनशैली बदलत गेलेली आहे अशी आपल्या प्रत्येकाची आहे। पण याच्यावरती नियंत्रण जर आणायचं आहे तर वेळीच सावध होणं हे आवश्यक आहे। आणि म्हणून यासाठी या आपल्या डॉक्टर अनिता तारळेकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मी या संस्थेचं माडिक सर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिक लोक निरामय आरोग्याच्याकडे वाटचाल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वांचा सन्मान केला, आपल्या मनापासून आभार व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।